चला ओके साहेब मोठ्या संख्येनं शिवसैनिक आले होते. मोसिम भाई थोडं पुढे भाषण करून इरफान फ्रेम में नहीं काय घडलं, काय केलं तुम्ही? एक लक्षात घ्या, ह्या शिवसैनिकाच्या मनाचा झालेला उद्रेक आहे. एखादी गोष्ट त्याला पटली नाही तर तो आपल्यातला असलेला बंडखोरपणा हा दाखवण्याचा प्रयत्न करतो, तो त्यांनी दाखवलेला आहे. म्हणून त्यांनी काही चूक केली असं मी मानायला तयार नाही. ज्या युतीच्या बोलणी चालू आहेत, युतीच्या वारंवार रोज ज्या बैठका होत्या त्या बैठकीमधून तातडीने काही निष्पन्न न झाल्यामुळं असा प्रकार हा उद्भवलेला आहे. मग कुणावर अन्याय, कुणावर आणखीन काही जागेबद्दल कमी जास्त परात जे झालेलं आहे त्याचा हा परिणाम आहे. आणि हा इथं आज यांनी दाखवला, परंतु शहरामध्ये अनेक ठिकाणी शिवसैनिक अशाच पद्धतीने नाराज आहेत आणि आमचे सहकारी पक्ष त्याला तेवढं सिरियसली घेऊन तातडीनं निर्णय जाहीर करताना सुद्धा वेळ लावताय. हा त्याच्या मागचा खऱ्या अर्थानं उद्रेक होण्याचं कारण आहे असं मला वाटतं. 4 तास शिल्लक युतीचं स्टेटस काय? युतीच्या स्टेटससाठी मी तुम्हाला आताही सांगितलं की रात्री मी कमीत कमी 4 वाजेपर्यंत, सकाळच्या 4 वाजेपर्यंत आम्ही बोलणी केली. फक्त एका कागदावर तो प्रस्ताव लिहिणे आणि आमच्याकडे पाठवण्यासाठी त्यांना जवळपास 8 तासाचा विलंब लागला. दुपारी 4 वाजता तो प्रस्ताव आमच्याकडे आला आणि त्याच्यातही काही त्रुटी त्यांच्याकडून राहिल्या. त्या त्रुटी दुरुस्त करायला पुन्हा त्यांना ते वापस पाठवले, परंतु आता जर पाहिलं तर आतापर्यंत त्याच्यावर आणखीन त्यांची दुरुस्ती होऊन आलेलं नाही. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे आम्हाला सुद्धा कळत नाही. इतक्या लवकर एखादी दुरुस्ती करायला इतका वेळ का लागतो याचं कारण तरी समजलं पाहिजे ना. तुम्हाला वाटत नाही काही ती करावी तर नका करू. मैत्रीपूर्ण लढायचं तर मैत्रीपूर्ण सांगा. परंतु जर युती झाली आणि जेव्हा त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यात सहभाग नोंदवल्यानंतर त्यांच्या आदेशाचं पालन न करणं हे सुद्धा पक्षाच्या शिस्तीमध्ये बसत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून मग जर मुख्यमंत्री मोठे की उपमुख्यमंत्री मोठे का आपण मोठे हे आता इथं या शहरामध्ये ठरवावं लागेल. आली का नाही, काय नेमकं स्टेटस आहे? त्यांचा प्रस्ताव आला होता, त्याच्यामध्ये काही चुका होत्या, त्या चुका मी दुरुस्त करायला त्यांच्याकडे दिला आहे. त्याचा आणखी कागद आलेला नाही. तेव्हा आल्यानंतर जर समाधान झालं तर माझं आणि अतुलचं जॉईंट प्रेस, अतुल सावे मंत्रींचं जॉईंट प्रेस आम्हाला घ्यायची होती, परंतु आतापर्यंत ती वेळ आमच्यावर आणखीन आलेली नाही. त्यांच्या मनात काय चालू आहे तुमच्या बोलण्यामध्ये आलं असेल ना, तुम्हाला लक्षात आलं असेल ना? त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे हेच आम्हाला कळत नाही. म्हणून आता आम्ही दुधा मनस्थितीत आहोत. युती लवकर व्हावी अशा भावनेतून आजही आमची भूमिका आहे. युती झाली पाहिजे, युती चांगली व्हावी आणि आपण भगवा झेंडा फडकवावा याबद्दल दुमत नाही. परंतु ते उशीर का करतात हे आणखीन कोड्यात आहे. थोड्या वेळात असं ते जाताना म्हणाले आता थोडा युती झाली आणखीन तर नाही म्हणता येईल. आणखीन जोपर्यंत हातात मध्ये आमच्या लेखी येत नाही तोपर्यंत युती झाली म्हणायला आमचं धारिष्ट नाहीच आहे. पालकमंत्री महोदय, हा शिवसैनिकांचा उद्रेक म्हणायचा का भाजपवर दबाव म्हणायचा? नाही, भाजपवर किंवा आमच्यावर हा दबाव टाकायचा प्रश्न येत नाही. शिवसैनिक त्यांच्या भावना व्यक्त करता याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचा असलेल्या कार्यकर्त्याला निवडीसाठी त्यांचे असलेले प्रयत्न याला कधीच चुकीचा अर्थ आम्ही लावत नाही. उद्रेकाचा तुम्ही अर्थ काय घेतला, त्याचं पुढचं पाऊल तुम्ही काय टाकणार आहात? आता थोडा वेळ आम्ही वाट पाहू. आमचे सहकारी पारकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याशी त्यांनी स्वतः सगळं पाहिलेलं आहे. माझं शिंदे साहेबांचं आता 1 तासापूर्वी बोलणं झालेलं आहे. आता शिंदे साहेब जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही पुढची पावलं उचलू. असं आहे की कुठे महिला रडत आहेत तुमच्या कार्यालयामध्ये, हे जंजाळ नाराज आहेत, अशा ह्याच्यामध्ये युती करणार आहात की नाही करणार? आणि आता जर प्रदीप जयस्वाल म्हणाले की युती तोडूनच टाका. आता जर सकारात्मक त्यांच्याकडून प्रस्ताव आला नाही तर कदाचित मग आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल आणि हे निर्णय घेण्याच्या पूर्वी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी बोलू. कारण तुमच्याकडे 4 तासात उमेदवारी. आता हे सर्व घटना जे पाहतोय या घटनेचं गांभीर्याने एकनाथ शिंदे साहेबांनी दखल घेतलेली आहे आणि आता आम्ही 10 मिनिटानंतर पुन्हा शिंदे साहेबाला बोलू आणि योग्य तो निर्णय घेऊ. त्यांना किती वेळ देत आहे भाजपला? आता किती वेळात त्यांनी सांगावं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही आता वेळ देण्यासारखा राहिलेला नाहीये. अनेक लोकांना फॉर्म भरायचे आहेत, उद्या शेवटचा टाइम आहे. जर त्यांचे फॉर्म जर सबमिट होऊ शकले नाही तर युती झाली काय नाही झाली काय ते तर बाद होतील ना. म्हणून वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला हे सर्व करावं लागेल
आणि ते करण्याचं काम दोन्ही पक्षांनी करावं अशी मला त्यांची आवर्जून लास्टची कळकळीची विनंती. तुमची फरफट होताना दिसते असं वाटतंय? नाही, आमची फरफट कोणी करू शकत नाही. पण तुम्ही त्यांच्या प्रत्येक निर्णयाची वाट बघताय, तुम्ही म्हणे ना मग ही आमचे फरफट- मोठे भाऊ आहेत ते. आमच्या मोठ्या भावाला थोडंसं त्यांचं ऐकावं लागतं म्हणून आम्ही त्याला संधी देतो. असं आहे की हे जे बाहेर लोक आले होते त्यांचं जे म्हणणं होतं ते तुम्ही ग्राह्य धरणार आहात युती करताना की काय करणार? याच भावनेमुळे तर आम्ही जिवंत आहोत. शिवसैनिक आहे म्हणून आम्ही आहोत. त्यांच्या भावना जर ग्राह्य धरल्या नाही ते काय आमचे घरगडी थोडी आहेत, आमचे सहकारी आहेत ते. त्यांच्या भावनेचा आधार राखणं हे आमचं काम आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करणार. त्यांना सन्मान मिळाला नाही तर युती. त्यांना सन्मान मिळाला तर इथे कशी होईल? ओके, ठीक आहे. धन्यवाद.